गुड मॉर्निंग गाइस, सुप्रभात, नमस्कार मित्रांनो. आपण नेहमी कुठं ना कुठं जात असतो, नवीन ठिकाण एक्सप्लोअर करत असतो. तर आज देखील आपण एक नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला आलोय. ॲक्च्युली म्हणलो सुट्ट्या होत्या, 2 दिवस कुठं तर जाऊ फिरायला, चांगलं ठिकाण पाहू. तसं पण तुम्ही कोकण सिरीज पाहिली, थोडीशी नवीन ठिकाण पाहायचं म्हणून मी आलो. थोडंसं जंगलात फिरायचं होतं. दांडेली प्रेफर केलं, दांडेलीला चाललो आहे. पण दांडेलीला जायच्या आधी एक ठिकाण आहे, खूप सुंदर आहे. नाव थोडंसं हॉरर आहे, पण ठिकाण खूप सुंदर आहे, बिलीव्ह मी. त्या ठिकाणी आलो. तसं पाहिलं तर गेली 15 वर्ष या ठिकाणी येतो आहे मी. पण हे ठिकाण दाखवण्याचा योग आज आला. आपण आलो आहे, यस, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, आपण आलो आहे भूतनाथला. मित्रांनो, खानापूर रोडला बेळगावपासून साधारणतः एक 20 ते 22 किलोमीटर अंतरावर अंकले हे गाव आहे. अंकले गावाच्या हद्दीतच हे खूप सुंदर पुरातन मंदिर आहे. हे मंदिर आहे छोट्याशा टेकडीवर. त्या टेकडीवर एक खूप मोठा दगड आहे आणि त्या दगडाच्या बरोबर खाली हे मंदिर बांधलं आहे. खूप अद्भुत नजारा आहे आणि हा आज आपल्याला पाहायचा आहे. तसं पाहिलं तर गेले 10-15 वर्ष तर मी इथे येतो आहे, हे ठिकाण बघतो आहे. पण आज हे ठिकाण तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवायचं असं ठरवलं आणि आपण आलो भूतनाथला. भूतनाथ हे मंदिर ॲक्च्युली शंकराचं मंदिर आहे. तर ह्या भूतनाथाच्या मंदिराला आपण आज भेट द्यायची आहे. भूतनाथाचं मंदिर आतून पाहायचं आहे. इथला थोडासा इतिहास, भूगोल आपण जाणून घ्यायचा आहे. यासाठी तुम्ही कायम माझ्या सोबत राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमाकांत. भगवान शिवशंकरांना दिली गेलेली भूतनाथ ही पदवी अत्यंत रंजक आणि अर्थपूर्ण आहे. या शब्दाचा शाब्दिक अनुवाद जर आपण घेतला तर तो असा होतो की भूतांचा नाथ म्हणजे भूतनाथ. परंतु या शब्दाच्या विविध अंगांवर ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं इथं भूत या गोष्टींचे वेगवेगळे अर्थ घेतले जातात. त्यामध्ये भूताचा पहिला अर्थ म्हणजे नैसर्गिक घटक, ज्यांना आपण पंचमहाभूते म्हणतो. भूताचा दुसरा अर्थ विचार किंवा भूतकाळ आणि सर्वात प्रथम निर्माण झालेली गोष्ट. भूताचा तिसरा अर्थ म्हणजे आत्मा किंवा भूतप्रेत. आपण इथं तिन्ही गोष्टींचा विचार करू. भगवान शिवशंकर हे पंचमहाभूतांचे स्वामी मानले जातात. त्यामध्ये जमीन, हवा, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश या गोष्टींचा समावेश होतो. भगवान शिवशंकर हे जे चित्ररूपात आहेत त्यांना हिरण्यगर्भ किंवा सृष्टीच्या सृजनात्मक निर्माण कालखंडात प्रथमतः उदयास आलेली गोष्ट असे मानले जाते.
भगवान शिवशंकर हे पाचही घटकांचे मूळ असल्यामुळे त्यांना पंचमहाभूतांचे नाथ असे संबोधले जाते. भूतनाथाचा दुसरा अर्थ, भगवान शिवशंकर हे सर्व आत्म्याचे प्रभू आहेत, विनाशाचे अधिपती आहेत. त्यांचे आवडते निवासस्थान स्मशानभूमी. म्हणूनच नाशाच्या पलीकडे जे प्रकट होतात ते सर्व साक्षी भूतम म्हणजेच प्राणीमात्रांना मोक्ष देणारे त्यांचे सर्वोच्च आत्मा म्हणजे भूतनाथ असे मानले जाते. तर भूतनाथ या शब्दाचा तिसरा अर्थ असा निघतो की भगवान शंकरांच्याकडे वेगवेगळ्या गणांचे आधिपत्य होते. त्यांची सेना मोठी होती. त्यामध्ये भूत, प्रेत, नाग, रक्षक, यक्ष, पिशाच्च, मनुष्य, देव, गंधर्व, विद्याधर, सिद्धी असे वेगवेगळे सैन्य होते. भगवान शिवशंकर अशा अष्टपैलू सैन्यांचे नाथ असल्यामुळे त्यांना सर्व भूतांचे नाथ असे मानले जातात. या तीनही अवस्थांमध्ये भूत या शब्दाचा सर्वात स्पष्ट अर्थ म्हणजे जिवंत अस्तित्व. कारण की सर्व प्राण्यांच्या जीवनाचा आधार सर्वोच्च आत्मा आणि परमात्मा आणि त्यानंतर मिळणारी मुक्ती आणि सर्व जीवात्मा ज्या घटकात विलीन होतात ती पंचमहाभूते म्हणजेच भगवान शिवशंकर. माळ अंकले आणि झाड अंकले या दोन गावात या देवाची जत्रा भरवली जाते. या गावची जत्रा साधारणतः डिसेंबर महिन्याच्या शेवटी असते. त्यावेळी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक या तिन्ही भागातून अपार भक्त या देवाच्या दर्शनाला येतात. या देवाचे अस्तित्व ब्रिटिश कालावधीतील आहे असं मानले जाते. या देवाची पूर्वी जत्रा रात्री करण्याची परंपरा होती, परंतु आता ती बदलून दिवसा केली जाते. साधारणतः 1996ला मराठा मंडळाच्या NCCच्या विद्यार्थ्यांच्या सहाय्यातून आणि गावकऱ्यांच्या सहाय्यातून या ठिकाणी रस्ता बांधला गेला. मित्रांनो, आपण कायम म्हणतो की भगवान महादेव हे देवाधिदेव आहेत किंवा देवांची देव आहेत, पण या व्यतिरिक्त ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ती म्हणजे भगवान महादेव हे सर्वांनाच पूजनीय आहेत. ते अगदी भूत प्रेतगण वगैरे यांनासुद्धा पूजनीय होते. हे जे ठिकाण आहे हे अंकले गावाजवळ आहे. इथं ॲक्च्युली गावाचे 2 भाग झालेले आहेत, परंतु हे ठिकाण दोन्हीही भागांना म्हणजे दोन्हीही गावांना हे ठिकाण पूजनीय मानलं जातं. दोन्ही गावातले गावकरी दरवर्षी इथे येतात आणि इथं जत्रा वगैरे साजरी केली जाते. भूतनाथ हे पवित्र देवस्थान आहे. इथं तुम्ही जर आला तर हा जो व्ह्यू आहे इथला हा अक्षरशः वेध लावून टाकतो. मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवतोय. तुम्ही पाहू शकता इथं खूप मोठे दगड आहेत, जस्ट लाईक हम्पी. भूतनाथला मी गेले बरीच वर्ष येतोय. भूतनाथचं मंदिर फिरतोय. इथं बरेच वेळा इथं एकदा राहिलो देखील होतो मी टेंट टाकून. मला आठवतं खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तर हे ठिकाण आहे ना अमेझिंग आहे. इथला सनसेट आणि सनराईज इतका सुंदर दिसतो ना. तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर सनसेटला किंवा सनराईजला इथं या. तुम्हाला तो पाहायला मिळाला ना तर तुमचं नशीब आहे खरोखर. कारण की इतका सुंदर व्ह्यू इथून पाहायला मिळतो आणि आजूबाजूचा बराच प्रदेश इथून निहाळता येतो. इथून तुम्हाला समोरच राजहंसगड देखील दिसतो. किल्ला एक छोटासा बेळगावच्या अगदी शेजारी. आणि इथूनच पुढं जो रोड गेला आहे तो सरळ जातो खानापूरला. खानापूर मार्गे तो रोड जातो दांडेलीला. बेळगावचं जंगल खूप सुंदर आहे. मी ऑलवेज तुम्हाला दाखवत असतो. तर बेळगावच्या जंगल परिसरातच हा भाग आहे, त्याच्यामुळं खूप सुंदर राहिला आहे. इथं आजूबाजूला आता बरीच लोकवस्ती झालेली आहे. तुम्ही पाहू शकाल इथं काही ठिकाणी आहेत ना वीटभट्ट्यांची कामं चालू आहेत. खानापूरची जी माती असते ती मातीतून वीटभट्टी बनवतात आणि ती वीटभट्टीतून त्या विटा काढल्या जातात, ज्या खानापूरच्या विटा मानल्या जातात. अप्रतिम विटा आहेत आणि मातीचं स्ट्रक्चर जे आहे ते व्हाईट कलरची थोडीशी माती खूप सुंदर असते. तर ही खासियत आहे ॲक्च्युली खानापूरची. आणि आपण भूतनाथाचं मंदिराचा थोडा व्ह्यू पाहायचा आहे.
एरियल फुटेजनी आणि आपण निघायचं आहे दांडेलीसाठी, कारण की दांडेलीत माझे मित्र माझी वाट बघत आहेत. त्यांना मी प्रॉमिस केलं होतं 2 दिवस दांडेलीला येतो. मी एकटाच येणार आहे आणि आज मी एकटाच चाललो आहे दांडेलीला. मित्रांनो, बेळगावकडून खानापूरला येत होतो. वाटेत एक इन्सिडन्स घडला. मुद्दाम तुम्हाला सांगावासा वाटतो, कारण काय होतं, आपण ज्यावेळेस हायवेला गाडी चालवतो आपण बऱ्याच वेळा आहेत ना आपल्या माइंडवर कंट्रोल ठेवत नाही. आणि यंग मुलगा होता आहे, साधारणतः 17-18 वर्षाचा, खूप फास्ट चालला होता ना. अचानक त्यानं हात न काढता राईट साईडला वळला, मागून गाडी आली, ठोकली नाही त्याला विचारायला नशिबानं, परंतु ती गाडी इतक्या स्पीडनं आली होती आणि त्यानं इतकं जबरदस्त कंट्रोल केलं. बिलीव्ह मी यार, आईवडिलांना एक रिक्वेस्ट करावीशी वाटते की तुमच्या पाल्याच्या हातात किंवा तुमच्या मुलाच्या हातात, मुलीच्या हातात ज्यावेळेस तुम्ही गाडी देता त्यावेळेस तुम्ही विचार करायला हवा की तो एक जबाबदार नागरिक आहे, त्याच्या हातात तुम्ही मशीन देताय, ज्या मशीनला स्पीड आहे आणि ती गोष्ट त्याच्यासाठी किंवा समाजासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी, तुमचा पाल्य जर व्यवस्थित गाडी चालवत असेल, ट्रॅफिकचे रूल्स जर फॉलो करत असेल तरच त्याच्या हातात गाडी द्या, अन्यथा त्यांना गाडी देऊ नका. कदाचित बरेच असे आईवडील आहेत जे मुलांना मुकलेले आहेत, तर मी रिक्वेस्ट करतो सर्वांना, प्लीज 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 वेअर द हेल्मेट, ओबे द रूल्स. आणि तुम्ही ज्यावेळेस गाडी टर्न करता त्यावेळेस ॲटलिस्ट एकदा यार इंडिकेटर किंवा हात काढत जावा. लक्षात यावं माणसाला मागच्या की तुम्ही वळताय आणि तुमच्या जीवाला धोका न होता सेफ्टी ड्राईव्ह करा, अगदी सेफली. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ, मी उमाकांत. मित्रांनो, भूतनाथाचं हे मंदिर जे आहे ते अद्भुत तर आहेच, पण इथला नजारा देखील खूप सुंदर आहे. इथं जे मोठे दगड आहेत ना, या दगडांचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर मला अगदी हम्पी आणि बदामी आठवतं. अशी मोठमोठी दगड आहेत तिथं आणि आपण त्या टोकावर जायचं आहे आत्ता. काय पण असतं, मला इच्छा झाली तिथं जायची, चला जाऊन येऊया यार एकदा. याच्या आधी पण बऱ्याच वेळा गेलो आहे, पण ठीक आहे म्हणलो आज व्हिडिओ करायचं आहे तर भूतनाथाचं मंदिर प्रॉपर दाखवावं सर्वांना आणि आजूबाजूचा परिसर देखील. थोडं पळायला लागणार. तुम्ही पाहू शकाल, रिस्क कमी घ्या प्लीज प्लीज, रिक्वेस्ट करतो. प्रॉपर ट्रेनिंग घेतलं आहे मी, त्याच्यामुळं थोडंफार मी रॉक क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग वगैरेचं ट्रेनिंग घेतल्यामुळं थोड्याफार एरियात मी बिंदासपणे चढतो. पण ट्राय करू नका, काही गोष्टी तुम्हाला दुखापत होऊ शकते, प्रिकॉशन नाही घेतली तर अपघात होऊ शकतो. अनबिलिव्हेबल आहे यार, खूप सुंदर आहे. नजाराही नाही घेतला अफलातून. भूतनाथाच्या मंदिराची जत्रा रात्री भरायची पहिली, आता ती दिवसा केली जाते गावकऱ्यांनी ठरवल्यामुळं. पण या मंदिराचं वैशिष्ट्य असं की उंच टेकडीवर दगडांच्या कुशीमध्ये वसलेलं आहे. इथं पिंडी नाही आहे बरं का, तर इथं देव आहे. हे देखील एक वैशिष्ट्यच मानावं लागेल की भूतनाथ हा देव होता, तो देव इथं आपल्याला पाहायला मिळतो. सध्या टाईम अप, माझा वेळ झालेला आहे, त्याच्यामुळं मला जावं लागेल. इतका सुंदर परिसर सोडून जाऊसं वाटत नाही. अनेक मित्रांनो सजेशन द्यायचं होतं, पावसाळ्यानंतर जर आला म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तर हा परिसर खूप सुंदर दिसतो बरं का. प्लीज ट्राय करा. आणि आपला नेहमीचा प्रश्न, तुम्हाला नक्की माझ्यासोबत जंगलात जायला आवडेल का? मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओज पाहत राहा. आणि एक महत्त्वाची शेवटची गोष्ट की
प्लीज हा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवा, क्लीन ठेवा. इथं कुठल्याही प्रकारचा कचरा टाकू नका. मी याच्या आधी पण बऱ्याच वेळा इथं आलो, इथं जेवण वगैरे करून लोक इथंच टाकतात सगळं. तर प्लीज जरा रिक्वेस्ट करतो सर्वांना. मित्रांनो, आपला भाग आहे, आपला देश आहे, आपला जिल्हा आहे, आपलं राज्य आहे. आपली ठिकाणं स्वच्छ ठेवायची. आपल्या ठिकाणी कुठलंही कचरा करायचं नाही, प्लास्टिक टाकायचं नाही, कॅरी बॅग नाही आणि बॉटल नाही. तुम्ही जितकं चांगलं ठेवाल तितकंच चांगलं मी तुम्हाला नक्की दाखवेन. वेगवेगळे ठिकाणं मी नेहमी दाखवत असतो. त्यापैकीच एक भूतनाथाचं मंदिर आज आपण पाहिलं. आता आपण जायचं आहे दांडेलीच्या जंगलात. आणि मला माहीत आहे तुम्ही बराच दिवस जंगलाचा व्हिडिओ पाहिला नाही. जंगलाचा व्हिडिओ माझ्यासोबत तुम्ही पाहायचा आहे. दांडेली. गाईज, भूतनाथाचं हे अद्भुत मंदिर पाहून आपण आता जाणार आहे दांडेलीला. दांडेली इज वन ऑफ माय फेवरेट डेस्टिनेशन ऑलवेज, बिकॉज दांडेलीमध्ये जे रेन फॉरेस्ट आहे ते खूप क्लीन आणि खूप डेन्स आहे. तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी आणि बायोडायव्हर्सिटी सापडते. बायोडायव्हर्सिटीमध्ये काही एंडेमिक स्पेसीस आहेत ज्याच्या फक्त दांडेलीमध्ये आढळतात. तर त्यातल्या काही गोष्टी आपण नक्की पाहू. आपले एक मित्र आहेत, त्यांना भेटायचं आहे तिथं. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक अद्भुत आणि अमेझिंग नजारा मी दाखवणार आहे. माझ्याशी कनेक्ट राहा. स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ. मी उमाकांत.